कुरकुरीत डोशामागचं वैज्ञानिक रहस्य. लेखन व वाचक स्वर डॉक्टर दीप्ती सिधये. पूर्वप्रकाशन सकाळ वृत्तपत्र. क्षणभर डोळे मिटा आणि कल्पना करा की कढईत तापत ठेवली आहे. त्यात सुरुवातीला तेल किंवा तूप घातलं गेलं आहे. मग ते तापल्यावर त्यात मोहरी घातली गेली आहे. तिचं तडतडणं कानांनी अचूक टिपल्यावर कधी त्यात थोडं जिरं घातलं गेलं आहे, नाहीतर मोर्चा थेट वळला हिंगाकडे. मग त्या पाठोपाठ हळदीसोबत कधी लाल किंवा हिरवी मिरची, कधी कढीपत्ता, कधी लसूण. पदार्थ चुरचुरू लागले आहेत आणि मागे खमंग फोडणीचा सुगंध घरभर पसरला आहे. आहा, अशी ही फोडणी, जिला तडका म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय स्वयंपाकातील एक मूलभूत तंत्र आहे. पदार्थाला चव आणि सुगंध देण्याबरोबरच फोडणी पदार्थांचा पोत आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ही फोडणी 100% वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यात मोहरीचं काम एखाद्या पोषक तापमान निर्देशकासारखं, म्हणजेच टेम्परेचर इंडिकेटर सारखं असतं. कारण विशिष्ट तापमानालाच ती तडतडते. या तडतडण्याला कारणीभूत असते मोहरीमधील अंगीभूत पाण्याची वाफ. या वाफेचा दाब जास्त होऊन ती मोहरीचा दाणा फोडून बाहेर येण्याच्या क्रियेला आपण म्हणतो मोहरी तडतडली. स्वयंपाक करताना पदार्थाला विशिष्ट चव व पोत येण्यासाठी विशिष्ट तेलच त्याच्या स्मोक पॉईंटनुसार वापरणे म्हणजे प्रयोगशाळेत विशिष्ट प्रयोगासाठी विशिष्ट गुणधर्माचे रसायन वापरणेच. फोडणीमागील संपूर्ण विज्ञानाचा वेध घ्यायचा तर खरं तर एक स्वतंत्र लेख फोडणीवरच होईल. रोज जेव्हा आपण एखाद्या भाजीची, आमटीची किंवा इतर पदार्थासाठीची फोडणी करतो, तेव्हा आपण जणू तोलून मापून एखादा वैज्ञानिक प्रयोगच करत असतो. कारण पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक होण्यामागे फोडणी व्यवस्थित होणं गरजेचं असतं. उष्णता, प्रमाण आणि वेळ यांचा योग्य मेळ घालून जिथे चविष्ट पदार्थ रांधला जातो ते स्वयंपाकघर म्हणजे प्रयोगशाळाच. स्वयंपाकात विज्ञानाच्या भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स किंवा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी या तीनही शाखा समाविष्ट असतात. उकळणे, गोठवणे यांच्यासारख्या उष्णता हस्तांतरणावर अर्थात हीट ट्रान्सफरवर आधारित स्वयंपाक प्रक्रियांमध्ये भात शिजताना पाणी शोषले जाण्यात किंवा पोळी भाजताना आतली हवा गरम होऊन पसरल्याने पोळी फुगण्यात फिजिक्स मुख्य भूमिका बजावते. मेयाड अभिक्रिया, जसं स्पेलिंग आहे MAILLARD रिॲक्शन, पण उच्चार थोडा वेगळा आहे, आणि कॅरमलायझेशन यांसारख्या रासायनिक अभिक्रियांमुळे म्हणजेच केमिकल रिॲक्शनमुळे चव आणि पोत तयार होण्यास रसायनशास्त्र कारणीभूत असते. तर फर्मेंटेशन म्हणजे किण्वन या प्रक्रियेत इडली, दही असे पदार्थ तयार होण्यात जीवशास्त्राचे मुख्य काम असते. स्वयंपाकातील या विज्ञानाने संशोधकांना खुणावलं नसतं तरच नवल. अनेक पिढ्यांपासून भारतीय स्वयंपाकात डोसा तव्यावर घालण्यापूर्वी तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडून तवा योग्य तापमानाला आला आहे की नाही हे तपासले जाते. शिंपडलेले हे थेंब कसे वागतात यावरून तव्याच्या तापमानाचा अंदाज येतो. IIT मद्रासचे प्राध्यापक महेश पांचन्युला यांनी मध्यंतरी यामागचे लाइडेनफ्रॉस्ट इफेक्ट किंवा लीडेनफ्रॉस्ट इफेक्ट, जसा तुम्ही उच्चार कराल तसं, हे मुख्य वैज्ञानिक तत्त्व समजावून सांगितले आहे. कुरकुरीत डोशामागील लाइडेनफ्रॉस्ट इफेक्टचे स्पष्टीकरण. 1756 मध्ये या प्रभावाचे वर्णन करणाऱ्या लाइडेनफ्रॉस्ट या जर्मन शास्त्रज्ञाच्या नावावरून हा प्रभाव ओळखला जातो. या प्रभावानुसार एखादा द्रव पदार्थ, उदाहरणार्थ पाणी, आपल्या उकळण्याच्या तापमानापेक्षा खूप जास्त तापमान असलेल्या पृष्ठभागावर येतो, तेव्हा द्रवाच्या खाली त्याच्या वायुरूपाचा म्हणजेच त्याच्या वाफेचा एक थर तयार होतो, जो द्रवाला थेट पृष्ठभागाला स्पर्श करण्यापासून रोखतो.
परिणामी द्रव त्यावर जणू काही ग्लाईड करतो किंवा असं तरंगत सरकतो. अर्थात संपूर्ण प्रक्रिया तापमानावर अवलंबून आहे. हे ग्लाईड करण्याचं ऐकून तुम्हाला स्केटिंग करणाऱ्या एखाद्या स्केटिंगपटूची आठवण झाली असेल. हे द्रव एखाद्या स्केटिंगपटूसारखंच वागतं. डोशाच्या बाबतीत तव्याचे तापमान योग्य आहे की नाही हे पारंपरिक पाण्याच्या चाचणीद्वारे म्हणजेच वॉटर टेस्टद्वारे तपासलं जातं. पाणी जेव्हा तव्यावर शिंपडलं जातं तेव्हा जर तवा खूप थंड असेल तर पाणी पृष्ठभागावर तसंच राहतं. तुम्ही करून बघा प्रयोग, हेच घडणार. आणि त्याचं हळूहळू बाष्पीभवन होतं. अशा वेळी पीठ घातलं तर ते चिकटून त्याचा गोळा होतो आणि नीट पसरवता येत नसल्याने अख्खा डोसाच चिकट होतो. आता समजा तवा थोडा गरम असेल तर जसजसा तवा गरम व्हायला लागतो त्याचे तापमान पाण्याच्या उत्कलन बिंदूच्या म्हणजे बॉइलिंग पॉईंटच्या आसपास म्हणजे 100 डिग्रीच्या आसपास जातं. तेव्हा अर्थातच त्यात पाण्याची लगेचच वाफ होऊन ती अदृश्य होते. आता जर तवा खूप गरम असेल तर काय होतं? पाण्याचे थेंब तव्याच्या पृष्ठभागावर जणू वेगाने नृत्य करतात किंवा एखाद्या कुशल स्केटरप्रमाणे ग्लाईड होतात. हे ग्लाईड होणं म्हणजे काय समजून घेण्यासाठी स्केटिंगप्रमाणे कॅरमचंही उदाहरण घेता येईल. जशा कॅरमच्या सोंगट्या व्यवस्थित प्रमाणात पावडर घातलेल्या कॅरम बोर्डवर सरकतात किंवा ग्लाईड होतात. डोळ्यासमोर आणा, कॅरमचा तुम्ही खेळ खेळताय, पावडर व्यवस्थित घातलेली आहे कॅरम बोर्डवर आणि त्याच्यावर स्ट्रायकरनी तुम्ही सोंगटी पुढे पाठवताय. तर पावडर व्यवस्थित असेल तर सोंगटी अतिशय सुंदर पद्धतीने ग्लाईड होत जाते. तेच इथे घडतंय. या तव्यावर त्या थेंबाच्या स्वतःच्या वाफेचा थर कॅरम बोर्डवरच्या पावडरीच्या थराप्रमाणे काम करतो आणि थेंबांची अशी हालचाल होते की लक्षात येतं की डोसा घालण्यासाठी तवा योग्य तापमानाला आला आहे. आता किती आहे हे योग्य तापमान? या परिस्थितीत तव्याचं तापमान पाण्याच्या उकळत्या बिंदूपेक्षाही जास्त असतं, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त असतं. खरं तर सुमारे 193 डिग्री सेल्सिअस असतं. या तापमानाला लायडेनफ्रॉस्ट पॉईंट असंही म्हणतात. आता या लायडेनफ्रॉस्ट पॉईंटला काय घडतं? पाण्याच्या थेंबाचा खालचा भाग अतिशय गरम पृष्ठभागाच्या संपर्कात येताच ताबडतोब वाफेत म्हणजे स्टीममध्ये रूपांतरित होतो. वाफेचा हा पातळ इन्सुलेटिंग किंवा उष्णतारोधक थर वंगण किंवा गादीसारखे काम करतो आणि उर्वरित पाण्याचे गरम पृष्ठभागापासून एखाद्या ढालीसारखं संरक्षण करतो. त्यामुळे बहुतांश पाण्याचा आणि गरम धातूच्या पृष्ठभागाचा थेट संपर्क टाळला जातो. आता चाणाक्ष श्रोत्यांच्या लक्षात आलं असेलच की तवे बुवा आता कुरकुरीत डोशासाठी सज्ज झाले आहेत. तव्याचे तापमान कुरकुरीत डोशासाठी योग्य असल्याने त्यावर डोशाचे ओले पीठ घातले जाते, जे आपल्याला लायडेनफ्रॉस्ट इफेक्टचे प्रात्यक्षिक देते. कारण डोशाच्या ओल्या पिठातील पाण्याचा सर्वात खालचा थर त्वरित वाफेत रूपांतरित होतो. त्यामुळे ओल्या वाफेचा एक पातळ संरक्षक उष्णतारोधक थर तयार होतो. आता वाफेची ही गादी ओले पीठ धातूच्या पृष्ठभागाला थेट चिकटण्यापासून रोखते. त्यामुळे पीठ तव्यावर पटकन आणि सहजतेने एका पातळ समान वर्तुळात व्यवस्थित पसरवता येते. तुम्ही ही प्रक्रिया डोळ्यासमोर आणा आणि करूनही बघा. तुम्हाला माहिती आहे की डोसा उत्तम होतं तेव्हा आपण डाव किंवा ज्यांनी ते पीठ घेतलेलं असतं आपण व्यवस्थित ते वर्तुळात पसरवू शकतो. किंवा बाहेर डोसेवाला एखादा बोलवला असेल तर तिथेही तुम्ही हे प्रात्यक्षिक पाहिलं असणार. उष्णतारोधक वाफेमुळे संपूर्ण पिठापर्यंत उष्णता हस्तांतरित होण्याची प्रक्रिया मंदावते. नियंत्रित उष्णता हस्तांतरण झाल्यामुळे खालचा थर व्यवस्थित शिजतो आणि कुरकुरीत होतो, तर वरचा भाग मऊ राहतो. त्यामुळे डोशाला हवी असलेली चव आणि पोत किंवा टेक्स्चर आपल्याला मिळतं. वाफेच्या अडथळ्यामुळे पीठ तव्याला घट्ट पकडून बसत नाही. त्यामुळे तयार झालेला डोसा सहजपणे तव्यावरून काढता येतो.
ही सगळी कृती ज्यांनी ज्यांनी डोसा केला आहे आणि ज्याचा डोसा तव्याला न चिकटता व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने कृती केलेलीच असणार. लायडेनफ्रॉस्ट इफेक्टमुळे आपल्याला त्याच्या मागचं विज्ञान कळतं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे तव्यावर पाणी शिंपडण्याची वरवर अगदी सामान्य वाटणारी ही कृती तवा योग्य तापमानाला पोचला आहे की नाही याची खात्री करते आणि त्यामुळे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला डोसा तयार होतो, जसा हवा तसा. त्यामुळे तुम्ही डोसा करतानाचा आधी पाणी शिंपडून बघत नसलात तव्यावर तर आता ते जरूर करा. आणि मी मगाशी म्हणलं तसं बाहेर जेव्हा प्रोफेशनल डोसेवाले असतात ते तर हे करतातच करतात. त्यामुळे आता हे सगळं ऐकल्यानंतर डोशाचं पीठ तयार करून डोसा तयार करायला घ्या आणि अर्थातच त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे हा तयार झालेला कुरकुरीत डोसा तव्यावरून ताटात आणि ताटातून पोटात पोचवा. अर्थात त्याचा आनंदाने आस्वाद घ्या. आत्ता आपण ऐकलं फोडणी आणि डोशाच्या कुरकुरीतपणामागचं विज्ञान. आणि हे विज्ञान ज्या लायडेनफ्रॉस्ट इफेक्ट या तत्वावर आधारित आहे त्या तत्वाविषयीही आपण जाणून घेतलं. या लेखाचं लेखन आणि अभिवाचन केलं आहे डॉक्टर दीप्ती सिधे यांनी. त्या विज्ञानाच्या अध्यापिका असून त्यांनी निर्मिलेली शैक्षणिक संसाधने त्यांच्या डी क्रिएशन्स रिसोर्सेस या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. याच चॅनलच्या लिंकवर आत्ता तुम्ही हा लेखही ऐकला आहे. धन्यवाद.